हॅलो एव्हरीवन, हॅलो मंडळी. तुम्हा सगळ्यांचं माझ्या अजून एका नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय नो मला खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे व्हिडिओजमध्ये, सो दॅट आय एम गोइंग टू कंटिन्यू मेकिंग व्हिडिओज अँड मेकिंग ब्लॉग्स. टू सपोर्ट गाईज, स्टे ट्यून्ड. आजचा व्लॉग स्पेशली ह्या गोष्टीसाठी आहे की मला माझं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. आता खूप सारे लोक माझे ब्लॉग बघत आहेत, तर ॲक्च्युली मला माझं इंट्रोडक्शन द्यायचं आहे. मला कोणी इन्सिस्ट नाही केलेलं, बट आय हॅव टू की सांगणं जरुरी आहे की मी कोण आहे वगैरे वगैरे. तर सगळ्यात आधी माझं नाव आहे गायत्री पवार आणि मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. मी इंजिनिअरिंग झाली माझी आणि रिसेंटली मी माझा जॉब सोडला आहे बिकॉज ऑफ द ऑल की लेडीजच्या खूप रिस्पॉन्सिबिलिटीज असतात वगैरे. तर मी सध्या म्हणजे लाईक सोडला मीन्स मी गॅप घेतल्यासारखं झालं आहे. ते आता ती गॅपच घेतला आहे. इन फ्युचर आय विल डू जॉब, बट सध्या रिस्पॉन्सिबिलिटी की मला एक मुलगी आहे छोटीशी, मला तिची काळजी घ्यायची आहे. तिच्यासाठी माझं सगळं चालू आहे की तिच्यासाठीच मी गॅप घेतला आहे. आणि मला म्हणजे खरं बघायला गेलं तर की मुलांची टेक केअर करणं म्हणजे एका आईपेक्षा दुसरं कोणी चांगलं करू शकत नाही. तर ती आता आहे 4 वर्षाची. ती 3-3.5 वर्षाची होती तेव्हा मी जॉब सोडला. तिला आजारी पडली होती आणि मग जरा माझ्या डोक्यात थोडासा खटकाच पडला की कोणासाठी कमवतोय आपण. थोडंसं तिला व्यवस्थित थोडी मोठी वगैरे झाली की ती थोडी समंजस होईल, स्वतःची केअर करता येईल तिला वगैरे वगैरे, म्हणून मी जॉब सोडलेला आहे. ती थोडीशी व्यवस्थित झाली की मी पुन्हा जॉईन करू शकते. मग जेव्हा मला वाटेल की आय कॅन, की आता मला यांना एवढी गरज नाही आईची, तर तेव्हा मी करेल, नाहीतर नाही करणार. जॉब जॉईन पण नाही करणार. तसं पण काय यार, सगळं टाकून जात असतो आपण इथेच. एवढं म्हणजे नाही का, एवढे कष्ट करून आणि एवढी धावपळ करून आपल्या फॅमिलीला टाईम देत नाही आपण. आणि लिटरली म्हणजे असं वाटतं ना, मी जॉब करणाऱ्या लेडीजवरती काही बोलत नाही आहे, बट मी जो विचार केला आणि मला माझ्या एक्सपिरियन्सनुसार की ठीक आहे ना, आपण 2 घास व्यवस्थित खाऊ शकतोय, तर काही हरकत नाही ना. तर मुलांकडे बघणं फार जरुरी आहे, कारण आजकालचं वातावरण इतकं खराब आहे की छोटे छोटे मुलं यार, नॉट सेफ. त्याच्यामुळे हे डिसिजन घ्यावा लागता. मी म्हटलं, एक तर मला मुलगी आहे, उगाच मला नाही भानगडींमध्ये पडायचं नव्हतं की मला खूप सेफ ठेवायचं आहे माझ्या मुलीला. एव्हरीवन थिंग्स की त्यांच्या मुलं सेफ राहिले पाहिजे. माझा ट्रस्ट नाही कोणावरती, आणि डे केअरमध्ये ती राहत नाही, खूप आगाऊ आहे. तर आणि घरी ती व्यवस्थित राहत नव्हती. तर मग म्हटलं डिसिजन घ्यावाच आपण. आणि मी फुल टाईम मॉम आहे आता, 24 आवर्स. जे म्हटलं जसं लागलं तसं तिला द्यायचं, तिचं सगळं करायचं. बट एवढं काम करत असते मी आता. आणि घरी बसून मला बोर व्हायला लागलं आणि मी म्हटलं काय करायचं, घरी बसून बोर होतं. म्हणजे तिचं स्कूलिंग वगैरे सगळं तिचं झाल्यानंतर मग एक पॉईंट येतो की हां यार, म्हणजे आपलं डेली रुटीन सेट झालं आहे, बट एवढ्या टायमिंगमध्ये मला फार बोर होतं, तर व्हॉट शुड आय डू. आणि स्क्रोलिंग करून करून पण आपण खूप बोर होत असतो. तर म्हटलं आता करायचं काय. तर मग जस्ट असं ब्लॉग स्टार्ट केल्यानंतर माझी एक बेस्ट फ्रेंड आहे आरती म्हणून. तर ती गव्हर्मेंटमध्ये इंजिनियर आहे, तर वॉटर रिसोर्समध्ये. तर जस्ट आमचं थोडंसं बोलणं झालं, तर ती मला बोलली व्हाय डोंट यू स्टार्ट डुईंग रील्स. तर मग मी रील्स पण स्टार्ट केल्या. रील्समध्ये मला फार छान रिस्पॉन्स आला. जर तुम्ही बघितलं नसेल तर मी माझा ID मेन्शन करेल डिस्क्रिप्शनमध्ये, तर नक्की तुम्ही रील्स पण जाऊन बघा आणि तिथे पण मला फॉलो करा. रील्समध्ये चांगला रिस्पॉन्स आला, बट थोडंसं ब्लॉगिंगकडे पण मग थोडं डिस्टर्ब होतं मी आता. बट आता मी थोडंसं खूप अशी काळजी घेते की थोडंसं मेंटेन करायचं, ब्लॉगिंग पण आणि रील्स पण. म्हणजे कुठेच मी थोडंसं असं बॅलन्स करते, रील्स पण गेल्या पाहिजे आणि व्हिडिओज पण गेले पाहिजे डेली. तर मी सगळं ते बघते आणि अशा प्रकारे मी माझी ब्लॉगिंग स्टार्ट केली.
माझा पहिला ब्लॉग आणि एडिटिंगचा इश्यू ना, आपल्याला एडिटिंग माहीत नाही. माझे हळूहळू प्रत्येक ब्लॉगमध्ये माझे एडिटिंगच्या माझ्या काय म्हणतात ना स्किल्स डेव्हलप होत आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये जो नेक्स्ट व्हिडिओ येतो तो थोडा डेव्हलप येतो. जो नेक्स्ट व्हिडिओ येतो तो थोडासा चांगला येतो, म्हणजे नाही का त्याच्यामध्ये छान एडिटिंग केलेली, कसं एडिट करायचं, कुठलं कट करायचं, त्या हळूहळू मी शिकते. स्टार्टिंगचे व्हिडिओ एवढे माझे काही व्ह्यूज नव्हते, जस्ट थोडेसे ज्या लोकांना मला ओळखतात, ज्यांना मी लिंक पाठवल्या वगैरे त्यांनी माझे व्हिडिओ लाईक केले. पण आता मला खूप छान रिस्पॉन्स यायला लागला. तर दॅट्स अ गुड न्यूज ॲक्च्युली. चांगला सपोर्ट द्या मला प्लीज, अपेक्षा आहे माझी तशी. आणि मी तसं तुम्हाला चांगलं कंटेंट द्यायचा प्रयत्न नक्की करेल. माझं डेली रुटीनच शेअर करते मी, बट लेट्स सी. आणि बस एवढं होतं. आणि बेसिकली अजून एक गोष्ट राहिली की मी लोकेशन वगैरे, मी कुठे राहते वगैरे काय, ह्या गोष्टी मी जर मला विचारलं तरच सांगेल, नाही तर काय उगाच विनाकारण. बट हा व्हिडिओ कोणी बघू ना बघू, बट मला शेअर करायचा आहे की हाऊ आय हॅव स्टार्टेड व्लॉगिंग अँड हाऊ आय हॅव स्टार्टेड डुईंग रील्स अँड हाऊ आय हॅव स्टार्टेड दिस जर्नी. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ टाकत आहे. बस आता नवीन काही असेल तर मी शेअर करत राहील. बस, थँक्यू.